गोंदूर सरपंचपदी सौ अनिता कैलास पाटील यांची बिनविरोध निवड। याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील गोंदूर येथील सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया आज राबविण्यात आली, ज्यात प्रामुख्याने माजी सरपंच सौ सविता पाटील यांनी आपला कार्यकाळ संपल्याने त्यांनी राजीनामा दिला। त्यानंतर आज दिनांक 4 जानेवारी 2024 रोजी सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली। यावेळी सरपंच पदासाठी सौ अनिता कैलास पाटील यांचा एकमेव अर्ज दाखल करण्यात आला। यावेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून धुळे तहसील कार्यालयातील निवडणूक अधिकारी तथा आद्यासी अधिकारी श्रीकांत देसले यांनी सदर या निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पाहिले। तर या निवडणुकीत सौ अनिता कैलास पाटील यांचा एकमेव अर्ज आल्याने या ठिकाणी त्यांना बिनविरोध सरपंचपदी निवड झाल्याचे आद्यासी अधिकारी श्रीकांत देसले यांनी घोषित केले। तर त्यांना या प्रक्रियेसाठी ग्रामसेवक सुधीर भामरे, तलाठी काकडे आप्पा यांची सहकार्य लाभले। तर निवडणुकीप्रसंगी या ठिकाणी माजी सरपंच सविता पाटील, उपसरपंच हिरामन पाटील, सदस्य शरद पाटील, रामकृष्ण नेरकर, देवसिंग भील, सौ रेखाबाई भील, सौ कमलबाई पाटील, सौ कल्पना पाटील, गोपीचंद गायकवाड आदी सदस्य या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस ग्रामविकास अधिकारी सुधीर भामरे, ग्रामपंचायत कर्मचारी आधार माडी, अमर पाटील, सागर पाटील, ग्राम रोजगार सेवक सचिन पाटील आदी सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरिक, ग्रामस्थ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर यावेळेस नवनिर्वाचित सरपंच सौ अनिता कैलास पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याने या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने भव्य सत्कार करून गावातून भव्य अशी जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली। तर येत्या काळात गोंदूर गावाचा विकास करण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेऊन गावाचा विकास केला जाईल असे यावेळेस नवनिर्वाचित सरपंच सौ अनिता पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली।
माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी 21/12/2023 ला आदेश केले आणि सदर आदेशामध्ये आपले तत्कालीन ज्या होत्या सरपंच होत्या सविता किशोर पाटील यांनी जो राजीनामा दिला त्या अनुषंगाने आजचे पद रिक्त होतं. आता रिक्त झालेल्या पदावर 4 तारखेला सरपंचाची निवड घ्यावी असे त्यांनी माननीय तहसीलदार महोदयांना आदेशित केलं. तहसीलदार महोदयांनी या ठिकाणी अध्यक्षाधिकारी करून माझी नियुक्ती केली. माझी नियुक्ती केल्यानंतर मी आपल्याला 26 तारखेला माझ्या स्वाक्षरीच्या नोटिसा दिल्या, त्या आपल्याला मिळाल्या. त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या ग्रामपंचायतीचं सरपंच पदाचं आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री या प्रवर्गातला आहे. या प्रवर्गामध्ये जो आजचा विहित कालावधी होता 10 ते 12 मध्ये जो नामनिर्देशन पत्र दाखल करायचं होतं त्या ठिकाणी आज फक्त अनिता कैलास पाटील यांचं एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झालं. अनिता कैलास पाटील या सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गातून निवडून आलेले आहे. त्यांना सूचक म्हणून ते आपल्या सविताताई यांनी सूचक म्हणून त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी केलेली आहे. सर्वसाधारण स्त्री या प्रवर्गातली व्यक्ती किंवा सर्वसाधारण जागेतली व्यक्ती नागरिकांचे मागास प्रवर्ग या प्रवर्गातनं नामनिर्देशन पत्र कसं दाखल करू शकतो असा प्रश्न तुम्हाला असेल. महाराष्ट्र ग्रामपंचायती नियमाचे काही कलम आहेत 3, 4 त्याच्यामध्ये अशी तरतूद आहे की सर्वसाधारण प्रवर्गातले व्यक्ती इतर कुठल्याही कॅटेगरीच्या त्यानुसार जाती जमाती आणि नामाप्र या ठिकाणी नामनिर्देशन पत्र दाखल करू शकतो. परंतु दाखल करत असताना त्याला जात वैधता समितीचं पोच व्हॅलिडिटी ज्याला आपण म्हणतो ती त्यांना क्रमप्राप्त आहे आणि ते दिल्यानंतर ते आमच्या ऑफिसमध्ये तहसील कार्यालयात ते पत्र घेणं त्यांना कंपल्सरी आहे. त्या पत्रावर त्यांनी प्रस्ताव सादर करावा आणि आजच्या नामनिर्देशनासोबत ती पोच व तो अर्ज आणि एक हमीपत्र देऊन देणं गरजेचं असतं की त्या हमीपत्रात असं आहे की 12 महिन्याच्या आत त्यांनी आपल्याकडे ते सादर करावं. या सगळ्या कागदपत्रांची पूर्तता अनिता कैलास पाटील यांनी आज या ठिकाणी केली. आज मी तुमची ओळख पटवली त्यासाठी तुमच्याकडून आधार कार्ड पण घेतलं. आपल्या विविध कार्यक्रमात एकच नामनिर्देशन पत्र आपलं या ठिकाणी दाखल झालं. खुल्या प्रवर्गातून नामाप्त प्रवर्गामध्ये नामापच्या प्रवर्गामध्ये अनिता कैलास पाटील एकमेव नामनिर्देशन पत्र या ठिकाणी दाखल झालं. आपल्याला जो कोरम पाहिजे आहे तो कोरम देखील ओव्हरफ्लो आहे. जो आपल्याला 6चाच कोरम आवश्यक होता तो 11च्या 11 उपस्थित आहात तुम्ही, त्याच्यामुळे कोरम देखील पूर्ण झालेला आहे. आजच्या गोंदूर ग्रामपंचायतीच्या फेर सरपंच पदाच्या निवडीसाठी श्रीमती अनिता कैलास पाटील यांचा सर्वसाधारण प्रवर्गातून ते निवडून आल्या. त्यांनी नामाप्त स्त्री या प्रवर्गातून नामनिर्देशन पत्र दाखल केलं आणि त्यांचं आज एकमेव नामनिर्देशन पत्र संपूर्ण कागदपत्रांची कायदेशीर पूर्तता त्यांनी केल्या असल्या कारणाने व त्यांना कोणी प्रतिस्पर्धी नसल्या कारणाने आणि तुमचा सगळ्यांचा त्यांना जाहीर पाठिंबा असल्याचं ग्राह्य धरून मी अध्यक्षाधिकारी श्रीकांत देसले श्रीमती अनिता कैलास पाटील यांना गोंदूर ग्रामपंचायतीच्या पुढील कार्यकाळासाठी सरपंच पदासाठी ते निवडून आल्याचे जाहीर करतो. अनिता कैलास पाटील यांची निवड अध्यक्ष अधिकारी सन्माननीय साहेब यांनी जाहीर केलेली आहे. तत्कालीन सरपंच आदरणीय सविताताई किशोर बगाने यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर आपल्या सर्वांच्या संमतीने आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये त्यांची आज गोंदूर गावाच्या पुढील कालखंडासाठी सरपंच म्हणून निवड झाली. त्याबद्दल मी आपल्या सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने तसेच उपस्थित सर्व सन्माननीय ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं जाहीर अभिनंदन करतो. आणि या कार्यक्रमासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी आपल्याला सहकार्य केलं, मग ते आपले तलाठी अप्पा असतील, ग्रामसेवक भाऊसाहेब असतील व सर्व कर्मचारी बंधू असतील, या सर्वांना देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्या सर्व सन्माननीय ग्रामस्थांना विनंती करतो की आपण आदरणीय सरपंचाचा सत्कार बाहेरच्या रूममध्ये करावा. आज गोंदूर गावाच्या नवनिर्वाचित सरपंचपदी अनिता कैलास पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
आमच्या सर्व सन्माननीय सदस्यांतर्फे आदरणीय सरपंचांचं अभिनंदन करतो आणि सगळ्यांना धन्यवाद देतो की एकमुखाने आणि एका दिलाने या आजच्या दिवशी बिनविरोध त्यांची निवड केली, त्यामुळे सर्वांना धन्यवाद आणि आदरणीय सरपंचांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बरोबर व्यक्त करावे.